we will see next part, that is complex numbers. Let's see be the set of complex number. हे नोटेशन आहे कॉम्प्लेक्स नंबरसाठी, तुम्ही जे पाहिलं असेल 11-12साठी, हेच आपण रिवाइज करतो आहे फक्त. तर सी सेट कसा डिफाईन केला आहे कॉम्प्लेक्स नंबरचा, तर ए प्लस आय बी व्हेअर ए बी बिलॉंग्स टू सेट ऑफ रिअल नंबर्स, आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1 असते. मग आपण ॲडिशन डिफाईन करूया. ए प्लस माझ्याकडे 2 नंबर्स आहेत, A1 प्लस आय बी वन कॉमा A2 प्लस आय बी टू विच आर बिलॉंग्स टू सी. तर त्यांचं ॲडिशन काय होणार आहे, A1 प्लस आय बी वन प्लस A2 प्लस आय बी टू इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस आय टाइम्स B1 प्लस B2. म्हणजे काय करते मी, जो रिअल पार्ट आहे माझा A1 A2 ह्यांचं सेपरेट ॲडिशन करते, आणि जो इमॅजिनरी पार्ट आहे त्यांचा पण सेपरेट ॲडिशन करते, आणि तो जो नंबर येतो तो माझं ॲडिशन असणार आहे इन सी. आता मल्टिप्लिकेशन पाहूया. मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो आहे कॉम्प्लेक्स. तर मल्टिप्लिकेशनसाठी A1 प्लस आय बी वन इंटू A2 प्लस आय बी टू, मग त्यांचा प्रोडक्ट काय घेणार आपण, फक्त ब्रॅकेट्स फोडून घेतो आहे. म्हणजे काय झालं, A1 A2 प्लस आय इंटू B1 A2 प्लस आय इंटू A1 B2 प्लस आय स्क्वेअर इंटू B1 B2. मग आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1 असते, ती व्हॅल्यू पुटअप केली म्हणजेच काय आलं, A1 A2 मायनस B1 B2 प्लस आय इंटू A1 B2 प्लस B1 A2. ठीक आहे. आणि हा तुमचा काय झाला, कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट झाला. म्हणजे माझ्याकडे 2 नंबर असतील Z1 Z2, तर त्यांचा प्रोडक्ट मी ह्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे. नेक्स्ट काय, नॉर्म इन द कॉम्प्लेक्स नंबर. लेट Z इज इक्वल टू A प्लस आय बी बिलॉंग्स टू सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, आणि नॉर्म ऑफ Z इज इक्वल टू नॉर्म ऑफ A प्लस आय बी. मग A प्लस आय बी असेल माझा एलिमेंट, तर त्याची नॉर्म कशी मी डिफाईन करते, द स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. and norm Z is equal to square root of Z into Z conjugate. Z conjugate म्हणजे काय असतं तुमचा, तर A मायनस आय बी. मग तुम्ही चेक करू शकता, A प्लस आय बी इंटू A मायनस आय बीचा जर प्रोडक्ट केला तर तो काय येईल तुमचा, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर येईल, आणि तोच आपण ह्या ठिकाणी लिहिलेला आहे. नेक्स्ट काय आहे, पोलर फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. मग पोलर फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, की सपोज Z इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय हा माझा कार्टेशियन फॉर्ममधला कॉम्प्लेक्स नंबर आहे. तर तोच मी कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये पोलर फॉर्ममध्ये कसा लिहू शकते, तर मी काय करणार, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा लिहिणार, वाय इज इक्वल टू आर साईन थिटा लिहिणार. मग आरची व्हॅल्यू या ठिकाणी मी काय घेते, तर ती नॉर्म घेते विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि थिटा काय घेते, टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स. मग झेड काय होणार आहे, तर झेडच्या त्या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू पुट करूया, वायची व्हॅल्यू पुट करूया. झेड इज इक्वल टू होणार आर कॉस थिटा प्लस आय इंटू आर साईन थिटा. देअरफोर आर कॉमन काढला, कॉस थिटा प्लस आय साईन थिटा, आणि हे जे फंक्शन आहे कॉस थिटा प्लस आय साईन थिटा त्याला आपण नाव दिलं आहे ई रेज टू आय थिटा, म्हणजे व्हॅल्यू दिली आहे. आणि देअरफोर झेड इज इक्वल टू आर इंटू ई रेज टू आय थिटा. ह्याला आपण म्हणतो पोलर फॉर्म ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. हे तुम्हाला पुढे यूज करायचं आहे म्हणून सांगून ठेवते. नेक्स्ट काय आहे, बायनरी ऑपरेशन. स्टार ऑन अ सेट एस इज अ फंक्शन मॅपिंग एस क्रॉस एस इंटू एस. म्हणजे आता आपण रिलेशन पाहिलं होतं, तर रिलेशनमध्ये काय घेत होते, की मी ए क्रॉस बीचा सबसेट घेत होते. मग आता बायनरी ऑपरेशन म्हणजे काय, की माझा ए आणि बी काय असणार आहे, एकच सेट असणार आहे, तर ते रिलेशनला मी काय म्हणणार आहे, बायनरी ऑपरेशन म्हणणार आहे. मग तेच म्हटलं आहे, बायनरी ऑपरेशन स्टार ऑन अ सेट एस इज अ फंक्शन मॅपिंग एस क्रॉस एस टू एस. म्हणजे मी एस क्रॉस एसचे एलिमेंट कशाला मॅप करते, तर एसमधल्याच कोणत्या तरी दुसऱ्या एलिमेंटला मॅप करते. सपोज एफ इज अ बायनरी ऑपरेशन ऑन एस सच दॅट एफ ऑफ ए बी इज इक्वल टू सी. मग आता हे मला दाखवायचं असेल तर मी कसं दाखवणार, ए बीवर जर मी बायनरी ऑपरेशन अप्लाय केलं तर माझी व्हॅल्यू काय येणार आहे, सी येणार आहे. म्हणजेच काय झालं, ए स्टार बीची व्हॅल्यू माझी काय झाली, सी झाली. ठीक आहे. आणि हेच आपण डिनोट केलं आहे, ए स्टार बी इज इक्वल टू सी. हे नोटेशन लक्षात ठेवा बायनरी ऑपरेशनचं, हे तुम्हाला पुढे यूज करायचं आहे. मग आपण बायनरी ऑपरेशनचे काही रिझल्ट पाहूया. सपोज अवर बायनरी ऑपरेशन इज युज्युअल ॲडिशन ऑन झेड. लेट ए बी बिलॉंग्स टू झेड. मग ए स्टार बी काय होणार आहे तुमचा, ए प्लस बी होणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जर माझ्याकडे 2 इंटिजर असतील तर त्यांची ॲडिशन पुन्हा काय येते, इंटिजर येते.
सम ऑफ टू इंटिजर्स इज अगेन अ इंटिजर, देअरफॉर तो जो इलेमेंट असणार आहे ए प्लस बी तो पण माझा कशामध्ये जाणार आहे, झेडमध्ये जाणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय आहे, तो झेड क्रॉस झेडच्या एलिमेंटला कशामध्ये पाठवतो आहे, झेडमध्येच पाठवतो आहे. त्याच्यामुळे हे काय झालं, माझं बायनरी ऑपरेशन झालं. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट युज्युअल ॲडिशन इज अ बायनरी ऑपरेशन ऑन क्यू म्हणजे काय, सेट ऑफ रॅशनल नंबर्स. आर म्हणजे काय, सेट ऑफ रिअल नंबर्स. आर प्लस म्हणजे काय, सेट ऑफ पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. झेड प्लस म्हणजे काय, सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स. आणि सी म्हणजे काय, सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. ह्या सगळ्यांवर युज्युअल ॲडिशन हे काय होणार आहे, बायनरी ऑपरेशन होणार आहे. कारण रिअलची ॲडिशन विथ रिअल नंबर अगेन रिअल नंबर, कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन ही अगेन कॉम्प्लेक्स नंबरमध्ये जाते, पॉझिटिव्ह इंटिजर्सची ॲडिशन ही अगेन पॉझिटिव्ह इंटिजर्स होते म्हणून. सेकंड काय आहे, एस इज अ सेट ऑफ 2x2 मॅट्रायसेस. स्टार काय आहे, तर ॲडिशन ऑफ मॅट्रायसेस. म्हणजे तुम्हाला माहीत आहे ABCD, सपोज माझा 2x2 मॅट्रिक्स असेल आणि पहिली रो माझी AB आहे, दुसरी रो माझी CD आहे आणि दुसऱ्या मॅट्रिक्सची पहिली रो माझी A' B' आहे आणि दुसरी रो C' D' आहे. तर त्यांची ॲडिशन कशी होते आपण, तर A प्लस A', B प्लस B', C प्लस C' आणि D प्लस D', जी आपण युज्युअल ॲडिशन करतो. तर ती अगेन 2x2 मॅट्रायसिसमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे ते काय होणार आहे, तुमचं बायनरी ऑपरेशन होणार आहे. नेक्स्ट काय दिलं आहे, सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर C. आणि ऑपरेशन काय डिफाईन केलं आहे, स्टारचं मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता वरतीच आपण पाहिलं आहे की Z1 Z2 जे ऑपरेशन डिफाईन केलं होतं मल्टिप्लिकेशनचं, ते अगेन कॉम्प्लेक्स नंबर देणार आहे. त्याच्यामुळे ते काय झालं माझं, अगेन अ बायनरी ऑपरेशन ऑन सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यानंतर पुढचं काय एक्झाम्पल आहे, सपोज मी S हा सेट डिफाईन केला 1 2 3 4 5 एवढाच, आणि स्टार काय डिफाईन केलं आहे, युज्युअल ॲडिशन ऑन इंटिजर्स. मग 4 स्टार 4 काय होणार तुमचा, तर 4 प्लस 4 होणार आहे आणि त्याची व्हॅल्यू काय असते, 8 असते. आता 8 ही व्हॅल्यू ह्या सेटमध्ये जाते का एसमध्ये, तर जात नाही आहे. देअरफॉर खाली लिहायचं राहिलं वाटतं, देअरफॉर देअरफॉर स्टार इज नॉट अ बायनरी ऑपरेशन ऑन एस, असं लिहा. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, एस इज इक्वल टू आर स्टार. आर स्टार म्हणजे काय, आर मायनस सिंगलटन 0 म्हणजे काय, की जेवढे नॉन झिरो रिअल नंबर्स आहेत त्यांचा सेट आहे. तर मला चेक करायचं आहे की हा बायनरी ऑपरेशन होते का. तर मी 2 आणि -2 हे दोन इलेमेंट्स घेतले आर स्टारमधले, त्यांचं ॲडिशन काय असणार आहे, 0. ते परत आर स्टारचा इलेमेंट आहे का, तर नाही. देअरफॉर इट इज नॉट अ बायनरी ऑपरेशन. नेक्स्ट काय दिलं आहे, बायनरी ऑपरेशन कम्युटेटिव्ह कधी असेल, तर बायनरी ऑपरेशन स्टार ऑन अ सेट एस इज कम्युटेटिव्ह इफ अँड ओनली इफ A स्टार B इज इक्वल टू B स्टार A. म्हणजे काय, A स्टार B घेतला आणि B स्टार A घेतला आणि त्यांचं जर मी म्हणजे ऑपरेशन झाल्यावर व्हॅल्यूज फाईंड केल्या आणि त्याचा व्हॅल्यूज सेम आल्या, तर मी काय म्हणणार आहे, ते ऑपरेशन कसं असेल, कम्युटेटिव्ह असेल. मग हे एक्झाम्पल पाहूया. सेट माझा एस काय आहे, झेड घेतला आहे, सेट ऑफ इंटिजर. स्टार बायनरी ऑपरेशन काय केलं आहे, तर A स्टार B मी कशाला डिफाईन केला आहे, Aला घेतला आहे. तर मग A स्टार Bची व्हॅल्यू काय असेल, A असेल. B स्टार Aची व्हॅल्यू काय असेल, B असेल. पण A स्टार B हा B स्टार A असेल त्याची गॅरंटी नाही आहे ना, कारण माझे AB सगळ्या पॉसिबल पेअरसाठी मी चेक करणार आहे. त्यामुळे हे स्टार ऑपरेशन काय आहे, नॉट अ कम्युटेटिव्ह बायनरी ऑपरेशन. आता हिला चेक करा तुम्ही, स्टार ऑपरेशन काय घेतलं आहे, युज्युअल ॲडिशन इन C. तर Z1 प्लस Z2 म्हणजे स्टार Z1 स्टार Z2ची व्हॅल्यू काय असणार आहे, तर Z1 प्लस Z2 असणार आहे आणि ती ॲडिशन इक्वल टू आहे माझ्या Z2 स्टार Z1 बरोबर. त्याच्यामुळे हे जे ऑपरेशन मी डिफाईन केलं आहे हे काय होणार आहे, तुमचं कम्युटेटिव्ह बायनरी ऑपरेशन आहे. नेक्स्ट काय प्रूव्ह करायचं, डेफिनेशन पाहायची आपल्याला. बायनरी ऑपरेशन स्टार इज सेड टू बी असोसिएटिव्ह इफ A स्टार B स्टार A स्टार B इज ब्रॅकेट स्टार विथ C इज इक्वल टू A स्टार ब्रॅकेट A स्टार विथ B स्टार C. म्हणजे काय की ब्रॅकेट्स आपण इंटरचेंज केले तर हे सेम राहते का, आपण चेक करणार आहे. तर पहिल्यांदा आपण चेक करूया की असोसिएटिव्हिटी ऑफ कॉम्पोजिशन म्हणजे काय, F कॉम्पोजिशन G कॉम्पोजिट H इज इक्वल टू F कॉम्पोजिट G कॉम्पोजिट H. तर F कॉम्पोजिट G कॉम्पोजिट H अप्लाइड ऑन X म्हणजे काय असणार आहे, F अप्लाइड ऑन G कॉम्पोजिट H अप्लाइड ऑन X. आणि हेच काय, F ऑफ G ऑफ H ऑफ X आहे आणि खालची व्हॅल्यू पण F ऑफ G ऑफ H ऑफ X आहे. त्याच्यामुळे हे दोन काय झाले माझे,
असोसिएटिव्ह झाली, कारण त्यांचं ॲन्सर काय आलं, सेम आलं. नेक्स्ट टेबल्स आहेत. हे टेबल्सला मी बायनरी ऑपरेशन कधी म्हणते ते चेक करा, कारण काही वेळा आपण टेबल्स करून पाहणार आहे. तर टेबलमध्ये काय आहे, ABC आहे. जो ABC आपण व्हर्टिकली लिहिला आहे तोच आपण हॉरिझॉन्टली पण लिहिलेला आहे. रो आणि कॉलम सेम आहेत माझ्या. मग आता A* म्हणजे काय असणार आहे की जर मी स्टार हे बायनरी ऑपरेशन डिफाईन केलं असेल तर ith एंट्री ऑफ लेफ्ट इंटू jth एंट्री ऑफ टॉप इज इक्वल टू एंट्री इन ijth रो अँड jth कॉलम ऑफ द टेबल. म्हणजे काय, A* ची व्हॅल्यू माझी काय असणार आहे, B असणार आहे. B* ची व्हॅल्यू माझी काय असणार आहे, A असणार आहे. B* ची व्हॅल्यू माझी C असणार आहे. ith एंट्री इन रो म्हणजे रोमधली ith एंट्री आणि कॉलममधली ith रो आणि jth कॉलम यांचा तो स्टार ऑपरेशन डिफाईन केल्यानंतरची जी व्हॅल्यू आहे ती आपण कशा ठिकाणी लिहिली आहे, ijth एंट्री म्हणून लिहिलेली आहे. ठीक आहे. आणि मग इथं ऑब्झर्व करू शकता A*B इज इक्वल टू C, B* इज इक्वल टू A अँड स्टार इज नॉट अ कॉम्युटेटिव्ह, कारण त्या दोघांच्या व्हॅल्यूज माझ्या काय आल्या, वेगवेगळ्या आल्या, म्हणून हे काय झालं, नॉट अ कॉम्युटेटिव्ह बायनरी ऑपरेशन. मग आता खाली एक नोट दिली आहे, व्हाईल डिफायनिंग बायनरी ऑपरेशन स्टार ऑन अ सेट S, वी मस्ट शुअर दॅट फर्स्ट एक्झॅक्टली वन इलेमेंट इज असाइन्ड टू ईच पॉसिबल ऑर्डर पेअर ऑफ इलेमेंट ऑफ S. म्हणजे काय, S*S चे जेवढे इलेमेंट्स पॉसिबल आहेत त्यांना एकच इलेमेंट मी असाइन केला पाहिजे. म्हणजे फंक्शनला आपण म्हणतो तसंच. सपोज A आणि B यांच्यावर मी स्टार अप्लाय केला तर मला 2 व्हॅल्यूज नको आहेत, त्यांची एकच काहीतरी व्हॅल्यू मी ह्या स्टारच्या अंडर डिफाईन केली पाहिजे. ठीक आहे. सेकंड काय म्हटलं आहे, फॉर ईच ऑर्डर पेअर ऑफ इलेमेंट्स ऑफ S द इलेमेंट असाइन टू इट इज असाइन इन S. म्हणजे आता मी असाइन करते, सपोज A आणि B माझ्या Sमध्ये आणि त्यांना मी काहीतरी इलेमेंट असाइन करते, पण तो इलेमेंट Sमधलाच पाहिजे, Sच्या बाहेर जायला नको. ठीक आहे. हे जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर मी त्या मॅपला, त्या ऑपरेशनला काय म्हणणार आहे, बायनरी ऑपरेशन म्हणणार आहे. फर्स्ट काय की ते दोन्ही इलेमेंट माझे Sमधले असले पाहिजेत आणि त्यांना युनिक इमेज पाहिजे आणि ती इमेज पण माझी Sमधली असली पाहिजे. नेक्स्ट काय म्हटलं आहे, आयडेंटिटी ऑफ द इलेमेंटची डेफिनेशन आहे ह्या सेटसाठी. लेट S बी अ सेट, स्टार बी अ बायनरी ऑपरेशन ऑन S and element E of S with property that S*E is equal to S is equal to E*S is an identity element of star on for all S in S. म्हणजे काय करणार आहे, मला जर असा एखादा एलिमेंट भेटत असेल E such that S*E ची व्हॅल्यू S असेल आणि E*S ची पण व्हॅल्यू Sच असेल, आणि हे कशासाठी, तर प्रत्येक Sमधल्या एलिमेंटसाठी, म्हणजे फॉर ऑल S बिलॉंग्स टू S. हे जर ट्रू होत असेल तर त्या ईला मी काय म्हणणार आहे, आयडेंटिटी एलिमेंट फॉर स्टार फॉर ऑल S बिलॉंग्स टू S. म्हणजे काय, प्रत्येक S*E ची व्हॅल्यू ही S असली पाहिजे आणि E*S ची व्हॅल्यू पण Sच असली पाहिजे. आणि हे मी प्रत्येक Sसाठी चेक करणार. जर हे प्रत्येक Sसाठी होल्ड झालं तरच मी म्हणणार त्या ईला आयडेंटिटी एलिमेंट फॉर स्टार फॉर ऑल S इन S. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं आहे ते एकदा रिवाईज करूया. पहिल्यांदा मी काय पाहिलं, कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन पाहिली की कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, त्याची नॉर्म म्हणजे काय. त्याच्यानंतर काय पाहिलं, बायनरी ऑपरेशन म्हणजे काय. बायनरी ऑपरेशन म्हणजे काय की एकाच A आणि B जर मी Sच घेतले आणि त्यांच्या इमेजेस पण Sमध्ये गेल्या तर त्याला मी काय म्हणणार आहे, बायनरी ऑपरेशन म्हणणार आहे. मग त्याच्यानंतर मी पाहिलं की कोणकोणते बायनरी ऑपरेशन होतात ते, त्याचे एक्झाम्पल्स पाहिले, कोणते होत नाही आहेत त्याचं एक्झाम्पल पाहिलं. त्याच्यानंतर पाहिलं की कंपोजिशन हे असोसिएटिव्ह आहे, म्हणजे काय की F कॉम्पोजिट G कॉम्पोजिट H इज इक्वल टू F कॉम्पोजिट G कॉम्पोजिट H. हे दोन व्हॅल्यूज सेम आहेत हे पाहिलं. त्याच्यानंतर आपण टेबल कसं दाखवायचा बायनरी ऑपरेशनचा तो पाहिला. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की आयडेंटिटी एलिमेंट ऑफ गिवन बायनरी ऑपरेशन हे कसं फाईंड करायचं हे पाहिलं. ठीक आहे. एवढा पार्ट झालेला आहे. ह्याच्यानंतरच्या पार्टमध्ये आपण काय पाहणार आहे की ग्रुप कसा डिफाईन करायचा. मग ग्रुपमध्ये पण आपल्याला हे पाहायचं आहे की कॉम्युटेटिव्ह ऑपरेशन कोणतं आहे, असोसिएटिव्ह ऑपरेशन कोणतं आहे, आयडेंटिटी एलिमेंट कोणतं आहे, आणि त्याच्यावरून मग आपण पुढचं सगळे ग्रुपच्या प्रॉपर्टीज पाहणार आहेत, ग्रुपचे एलिमेंट्स पाहणार आहे. ठीक आहे. आणि ह्याचा आणि तुमच्या जो कॉम्प्युटर सायन्समधले प्रोग्राम्स आहेत त्याचा खूप सारा रिलेशन्स आहेत, मग म्हणून तुम्हाला हा पार्ट शिकवला जातो आहे. जेव्हा तुम्ही पार्ट पूर्ण शिकाल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की बाबा हा सेट आणि हा सेट मी प्रोग्राममध्ये वापरला तर मला सेम आन्सर येते.
म्हणून हा तुम्हाला पार्ट शिकवायचा चाललेला आहे. चालेल, आजच्या लेक्चरसाठी एवढं ठीक आहे. पुढच्या लेक्चरला आपण बाकीचा पार्ट कवर करूया. थँक्यू.